Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आता आपण युनिट नंबर 3 जो चालू आहे सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझायनिंग. सॉफ्टवेअर मॉडेलिंग आणि डिझायनिंग प्रिव्हियस लेक्चरला आपण डेटा फ्लो डायग्रॅम्स हे पॉईंट आपण डिस्कस केले होते. वेगवेगळे डेटा फ्लो डायग्रॅम्स कसे काढायचे, ड्रॉ करायचे, कशा पद्धतीनं त्याचे डेटा फ्लो डायग्रॅमचे वेगवेगळे सिम्बॉल्स आपण स्टडी केले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर्ड फ्लोचार्ट म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे ना, इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिदम. आणि स्टेप बाय अल्गोरिदम म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. तर ते स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण आहे त्याचाच आपल्याला स्ट्रक्चर्ड फ्लोचार्ट ड्रॉ करायचा आहे. तो कसा करायचा ते आपण बघणार आहोत. त्यानंतर डिसिजन टेबल म्हणजे काय हे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन विचारतात बाळांनो, एक्सप्लेन डिसिजन टेबल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेस्टिंग म्हणजे काय. त्यानंतर गोल्स ऑफ टेस्टिंग आणि टेस्टिंगचे प्रिन्सिपल्स आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. आता फर्स्ट पॉईंट बघूया, स्ट्रक्चर्ड फ्लोचार्ट. द स्ट्रक्चर चार्ट इज अ प्रिन्सिपल टूल ऑफ स्ट्रक्चर्ड डिझाईन. म्हणजेच काय, द बेसिक एलिमेंट इन द स्ट्रक्चर्ड चार्ट इज अ मॉड्यूल. अ मॉड्यूल इज अ डिफाइंड कलेक्शन ऑफ अ प्रोग्राम स्टेटमेंट विथ 4 ॲट्रिब्यूट्स. मॉड्यूल म्हणजेच काय, लहानसे प्रोग्राम ज्याच्यामध्ये कमीत कमी 4 तर ॲट्रिब्यूट्स पाहिजेतच. आणि ते वेगवेगळे मॉड्यूल्सच म्हणजेच आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करणार, तर त्यालाच म्हणायचं स्ट्रक्चर्ड चार्ट. तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या स्टेप्स असतात, इनपुट आणि आउटपुट. म्हणजे मॉड्यूलला आपण इनपुट कोणतं देणार आहेत आणि आपल्याला आउटपुट तो कोणतं सेंड करणार आहे. तर अशा पद्धतीचे कोणती इनपुट्स आणि आउटपुट्स म्हणजे मॉड्यूलला. आता बघा, एखादं फॉर एक्झाम्पल मॉड्यूल आहे की आपण एखादा डेटा इन्सर्ट करणार आहोत आणि इन्सर्ट केल्यानंतर तो डिस्प्ले करणार. तर इन्सर्ट करताना आपण कोणकोणती व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहेत, कोणकोणते ॲट्रिब्यूट्स असणार आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे नेम आहे, रोल नंबर आहे, ॲड्रेस आहे, हे इनपुट झालं. आणि आउटपुट झाल्यानंतर तो आपल्याला कशी इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार आहे त्याला म्हणायचं आउटपुट. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती फंक्शन. द फंक्शन प्रोसेस द इनपुट अँड प्रोड्युसेस द आउटपुट. द फंक्शन प्रोसेस काय करतो, दिलेले इनपुट काय करतो ते प्रोसेस करतो आणि आउटपुटमध्ये डिस्प्ले करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिक्स. द कोड ऑर द लॉजिक बाय विच द फंक्शन इज कॅरीड आउट. म्हणजे तुम्ही कोणतं तरी टेक्निक यूज केलेलं आहे ज्याच्याकडून आपण म्हणजे कोडिंग किंवा लॉजिक लावलेलं आहे ते आपण एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर इंटरनल डेटा म्हणजेच काही ओन वर्क स्पेस म्हणजे स्वतःचा काहीतरी जो डेटा यूज केला असेल तो. द टू मॉडेल्स कॅन बी कनेक्टेड टू इच अदर बाय कनेक्टेड ॲज शोन इन बिलो. तुम्हाला आता इथं दिसतोय एक फर्स्ट मॉड्यूल आहे गेट स्टुडंट डिटेल्स, जो मॉड्यूल आहे फर्स्ट, आणि सेकंड मॉड्यूल आहे फायनल स्टुडंट नेम अँड मार्क्स. तर ह्या दोन मॉड्यूलला आपण कनेक्ट केलेले आहेत बाय युझिंग कनेक्टरने आपण कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे मॉड्यूल्स आपण इथं स्ट्रक्चर्ड डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर स्ट्रक्चर मॉड्यूल काय करतोय, तो वेगवेगळ्या मॉड्यूल्सला इनपुट कसे दिले आणि आउटपुट कसे आले हे रिप्रेझेंट करतो. तर स्ट्रक्चरमध्ये मग आता आपण सिम्पल इथं 2 मॉड्यूल्सच घेतलेत. असे मल्टिपल मॉड्यूल्स जे असतात मग इथं डायग्राममध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करायचे. इथं कोणतेही सिम्बॉल्स वगैरे ड्रॉ करायचे नाहीत. आणि असे स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच वेगवेगळ्या मॉड्यूलचे नेम एंट्री करायचे. आणि ते वेगवेगळे मॉड्यूल म्हणजे फर्स्ट मॉड्यूल नंतर तो जंप कुठे होतो, सेकंड मॉड्यूलला जातो, सेकंड मॉड्यूल नंतर जंप कुठे होतो, फिफ्थला होतो का, फिफ्थ नंतर परत रिव्हर्स कुठे येतो. म्हणजे असे वेगवेगळे मॉड्यूल्स एकमेकाला कनेक्ट करायचे आणि त्या सॉफ्टवेअरला आपण त्या वेगवेगळ्या मॉड्यूल्स थ्रू रिप्रेझेंट करायचं आहे की कशा पद्धतीनं तो वर्किंगमध्ये येतो. त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चर्ड फ्लोचार्ट यूज करतो. तुमच्या लक्षात आलं असेल, याच्यामध्ये मॉड्यूल्स दाखवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करायचा आणि त्या मॉड्यूलचं नेम त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द्यायचं आहे. आणि त्याला ॲरोज शोज केल्यानंतर त्या ॲरोजवरती तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन लिहिला तरी चालेल. अशा पद्धतीनं तुम्हाला स्ट्रक्चर्ड चार्ट काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिसिजन टेबल म्हणजेच काय, तर डिसिजन टेबल आर यूज्ड इन विच कॉम्प्लेक्स कंडिशन्स अँड करस्पॉन्डिंग ॲक्शन्स आर स्टोर्ड इन अ टॅब्युलर फॉर्म. टेबल म्हणजेच काय, रोज अँड कॉलम्समध्ये, म्हणजे टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे आहे. Such a decision table can be used by software program to model the complicated logic, and therefore it is almost impossible to misinterpret the decision table. म्हणजे
वेगवेगळे जे सॉफ्टवेअर असतात, वेगवेगळे प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडिशन्स ऑकर होतात आणि त्या कंडिशन्सला प्रॉब्लेम्स वेगळे अपेअर झाल्यानंतर त्याला आपण वेगवेगळे सोल्युशन्स फाइंड आउट करतो किंवा वेगवेगळे ॲक्शन्स परफॉर्म करतो. तर कोणकोणते ॲक्शन्स परफॉर्म करतो म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमला आपण कोणत्या कंडिशन सॉल्व करण्यासाठी आपण कोणती ॲक्शन केली, ह्या दोघांची जे आपण टेबलमध्ये काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे, त्याला म्हणायचं आहे डिसिजन टेबल. द डिसिजन टेबल इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन. 4 पार्ट्समध्ये डिवायडेशन झालेलं आहे. म्हणजे फर्स्ट आहे ती कंडिशन, सेकंड आहे ती कंडिशन अल्टरनेटिव्ह. म्हणजे कंडिशन म्हणजेच काय, आता तुम्ही कोणती कंडिशन एंट्री केला आहे आणि ती कंडिशन जर एक्झिक्यूट झाली नाही तर त्याला अल्टरनेटिव्ह दुसरी पर्यायी कंडिशन ठेवायची आहे, ती पर्यायी कंडिशन. आणि त्यानंतर थर्ड आहे कंडिशन एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कोणती ॲक्शन केली आणि ॲक्शन करताना आपण कोणकोणत्या एंट्रीज केल्या, म्हणजे कोणकोणते इनपुट्स दिले आणि कोणकोणत्या डेटा इन्व्हॉल्व केला, याची आपण इन्फॉर्मेशन स्टोअर केली पाहिजे. याला म्हणायचं आहे डिसिजन टेबल. लक्षात आलं का सगळ्यांच्या की डिसिजन टेबल म्हणजे काय? डिसिजन टेबल म्हणजेच एक डॉक्युमेंटेशन टाईप आहे. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण वेगवेगळ्या ॲक्शन्स कोणकोणत्या केल्या आणि त्या ॲक्शन करण्यासाठी म्हणजे कोणत्या कंडिशनसाठी आपण ॲक्शन केली, ती कंडिशन एक्झिक्यूट नाही झाली तर अनदर सेकंड कंडिशन कोणती आहे, त्यानंतर कंडिशन करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कोणकोणते एंट्रीज चेक केल्या, ह्याला म्हणायचं डिसिजन टेबल. त्याच्यासाठी 4 टाईपचे डिसिजन टेबल्सचे सेक्शनमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. फर्स्ट आहे तो कंडिशन, सेकंड आहे तो कंडिशन अल्टरनेटिव्ह, थर्ड आहे तो ॲक्शन कोणती केली आणि फोर्थ आहे ते ॲक्शन एंट्रीज. असे 4 आहेत. तर बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल की डिसिजन टेबल म्हणजे काय. क्वेश्चन विचारतात डिसिजन टेबल म्हणजे काय. तर नेक्स्ट कन्सेप्ट आता इथून चालू करायची आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे की आपण आता इथंपर्यंत मॉडेलिंग आणि डिझायनिंग आपण केलेलं आहे, वेगवेगळे डिझाईन डायग्राम्स वगैरे ड्रॉ करून आपण केलेलं आहे. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्टिंग करणार आहोत. टेस्टिंग आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. टेस्टिंग म्हणजे काय, तर आपण सॉफ्टवेअर डिझाईन केलो आणि सॉफ्टवेअर डिझाईन केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर डिझायनिंगमध्ये कन्वर्ट केलो आणि डिझायनिंगमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर कोडिंग झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती टेस्टिंग करणार आहोत. टेस्टिंग म्हणजेच काय, तो एक्झिक्यूट होतो का नाही, सॉफ्टवेअर एक्झिक्यूट होतो का नाही, त्याच्यामध्ये कोणकोणते एरर्स येतात का नाही हे आपण चेक करणार आहोत. तर त्याला म्हणायचं आहे टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अन ॲक्टिव्हिटी परफॉर्म्ड टू अनकवर दी एरर. एरर रिमूव्ह करण्यासाठी आपण टेस्टिंग करतो. इट इज अ क्रिटिकल element of a software quality assurance and represent the ultimate review of specification, design and coding. It is a ultimate review and specification, design and coding. The purpose of a software testing is to ensure whether the software function appear to be working according to specification and performance requirement. म्हणजे टेस्टिंग आपण वेगवेगळे त्याचे स्पेसिफिकेशन्स कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स कोणते ॲड केले हे यूज करूनच आपण टेस्टिंग करतो. टेस्टिंग आपण एरर्स रिमूव्ह करण्यासाठी करतो, जेणेकरून जो आपण सॉफ्टवेअर हँडओव्हर करणार आहोत तो एरर फ्री असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत गोल्स ऑफ टेस्टिंग. टेस्टिंगचे वेगवेगळे गोल्स आहेत. फर्स्ट आहे टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ एक्झिक्युटिंग अ प्रोग्राम द इंटेंट ऑफ फाइंडिंग अन एरर. म्हणजे आपण एक प्रोसेस करणार, टेस्टिंग ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एरर फाइंड आउट करणार. सेकंड आहे गुड टेस्ट केस इज अ वन दॅट हाय प्रोबेबल ऑफ फाइंडिंग अँड डिस्कवर्ड एरर. म्हणजे आपण चांगल्या पद्धतीनं जितकं टेस्ट करेल त्याच्यानुसार आपण जास्तीत जास्त एरर्स रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर थर्ड आहे सक्सेसफुल टेस्ट इज अ वन दॅट अनकवर्स अँड अनडिस्कवर्ड एरर्स. म्हणजे आपण स्वतः अजूनपर्यंत एरर्सच्या रिमूव्ह केलेल्या नाही आहेत, पण त्या एरर टेस्टिंगच्या दरम्यान आपण रिमूव्ह केल्या असतील तर त्याला म्हणायचं सक्सेसफुल टेस्टिंग. द मेजर टेस्टिंग ऑब्जेक्टिव्ह इज टू डिझाईन द टेस्ट अँड सिस्टमॅटिकली अनकवर द टाईप्स ऑफ एरर. म्हणजे टेस्टिंगसुद्धा आपण करण्यासाठी कशा पद्धतीनं टेस्टिंग करायचं त्याचे वेगवेगळे टाईप्स किंवा आपण त्याच्यानुसार डिझायनिंग केलं पाहिजे आणि ते 1 बाय 1 एक्झिक्यूट केल्या पाहिजे, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुली टेस्टिंग झाल्यानंतर आपला जो सॉफ्टवेअर आहे तो हाय क्वालिटी डेव्हलप होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेस्टिंगचे प्रिन्सिपल्स बघायचे आहेत. जसे वेगवेगळ्या टाईपचे आपण प्रिन्सिपल, कम्युनिकेशनचे प्रिन्सिपल बघितले तसे टेस्टिंगचे प्रिन्सिपल्स बघायचे आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल्स आहेत ऑल द टेस्ट शुड बी ट्रेसेबल टू कस्टमर रिक्वायरमेंट. म्हणजे टेस्टिंग करताना युजरच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स कंप्लीट झाल्यात का नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे. सेकंड आहे टेस्ट शुड बी प्लॅनड लॉंग बिफोर टेस्टिंग बिगिन्स. म्हणजे तुम्ही टेस्टिंग करणार आहात तर टेस्टिंग करण्याच्या आधी तुम्ही त्याचं प्लॅनिंग केला पाहिजे, कारण प्लॅनिंगनुसारच तुम्ही टेस्टिंग केला तरच तुमचं सॉफ्टवेअर एरर फ्री होणार
आहे. मग त्याचं टेस्टिंगचा तुम्हाला एक प्लॅन करावा लागणार आहे. त्यानंतर थर्ड आहे द पॅरेटो प्रिन्सिपल कॅन बी अप्लाइड टू सॉफ्टवेअर टेस्टिंग. 80% ऑल एरर्स आर अनकवर्ड ड्युरिंग टेस्टिंग लाईक ट्रेसेबल 20% प्रोग्राम मॉड्यूल्स. म्हणजे पॅरेटो प्रिन्सिपल एक आहे, आपण पुढे बघणार आहोत. तर पॅरेटो प्रिन्सिपल म्हणजे काय, तर पॅरेटो प्रिन्सिपल यूज करून आपण 80% एरर्स टेस्टिंगच्या दरम्यान घालवू शकतो आणि ज्या 20% रिमेनिंग राहतात त्या मॉड्यूलमध्ये राहतात. फोर्थ आहे टेस्टिंग शुड बिगिन इन द स्मॉल अँड प्रोग्राम टुवर्ड टेस्टिंग इन अ लार्ज. म्हणजे टेस्टिंग काय करायचे आहे, लहान लहानसे मॉड्यूल्स 1 बाय 1 टेस्ट करायचे आहेत आणि सगळे मॉड्यूल्स एकत्र करून एक मोठं बिग मॉड्यूल आपण एक तयार करून ते पूर्णतः मॉडेल टेस्ट करायचं आहे. म्हणजे टेस्टिंग हे स्मॉल क्वांटिटीमध्ये चालू होतं आणि लार्ज क्वांटिटीपर्यंत म्हणजे लार्ज टेस्टिंगपर्यंत येऊन स्टॉप होतं. त्यानंतर फिफ्थ आहे एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज अ नॉट अ पॉसिबल. एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग म्हणजेच काय, हार्डली आपण जास्तीत जास्त मॉडेल जर डीपमध्ये टेस्टिंग जर करणार असेल तर ते आपण इथं शक्य नाही आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स किंवा वेगवेगळे टेस्टिंग सॉफ्टवेअर्स आपल्याला यूज करावे लागतात. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे टू बी मोस्ट इफेक्टिव्ह टेस्टिंग शुड बी कंडक्ट बाय अन इंडिपेंडंट थर्ड पार्टी. म्हणजे आपण टेस्टिंगसाठी चांगल्या पद्धतीने टेस्टिंग जमण्यासाठी आपण त्याला एक अनादर नेक्स्ट टीम त्याच्यासाठी टेस्टिंगसाठी आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे, जी फक्त टेस्टिंगवरतीच काम करेल अशी थर्ड पार्टी आपल्याकडे असली पाहिजे, जी स्वतंत्रता असली पाहिजे. फक्त तो टेस्टिंगचा जो कोड आहे तो फक्त टेस्टिंगच करणार असेल, तो डेव्हलपिंग किंवा अनादर कोणतेही टास्क करणार नसेल, अशी आपल्याकडे एक टीम असली पाहिजे. तर बाळांनो, टेस्टिंग हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. टेस्टिंग केल्यानंतरच एरर सगळ्या रिमूव्ह होतात किंवा टेस्टिंग केल्यानंतर आपल्या लक्षात येतो की युजरच्या रिक्वायरमेंट कंप्लीट होतात की नाही, किंवा युजरच्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यात की नाही, किंवा एरर ज्या आल्यात त्या रिमूव्ह केल्यात की नाही. ह्याच्यासाठी आपल्याला टेस्टिंग करणं खूप गरजेचं असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लोचार्ट, स्ट्रक्चर्ड फ्लोचार्ट, डिसिजन टेबल, त्यानंतर टेस्टिंग म्हणजे काय आणि टेस्टिंगचे पर्पज, टेस्टिंगचे गोल्स आणि टेस्टिंगचे प्रिन्सिपल्स हे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण टेस्टिंगचे टाईप्स आहेत ते बघणार आहोत. तर आपल्याला अजून युनिट 3 आपला जो चालू आहे तो आपला मिनिमम 3 लेक्चर्स आपल्याला अजून लागणार आहेत. तर आतापर्यंत जे लेक्चर्स युनिट नंबर 3 कंप्लीट झालेलं आहे याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, जे असाइनमेंट्स दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्हाला काय शंका आल्या असतील तर तुम्ही त्या विचारायच्या आहेत. याच्यावरची असाइनमेंट दिलेली आहे ती विदिन अ ड्यू डेट सबमिट करून घ्या. आणि आजचे लेक्चर आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण टेस्टिंगचे टाईप्स बघायचे आहेत. थँक्यू.